मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। मंदिरांच्या माध्यमातून समाज एकत्र येतो, मूल्यांची जपणूक होते आणि आध्यात्मिक बळ वाढते। आमदार बबनराव लोणीकर पांगरी गोसावी येथे जगदंबादेवी प्राणप्रतिष्ठा महोत्सवात आमदार बबनराव लोणीकर यांचे मार्गदर्शन। मतदारसंघात जिथे जिथे मंदिर असेल त्या सर्व मंदिराला सभागृह बांधकामास निधी उपलब्ध करून देणार आमदार बबनराव लोणीकर। भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारने भारतीय संस्कृतीतील स्थान लक्षात घेऊन गोमातेला राष्ट्रमातेचा मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, असे प्रतिपादन परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले। भारतीय परंपरेत गोमातेचे असलेले स्थान आणि भावविश्व यांचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले। ओम नाईक जाधव तांडा पांगरी गोसावी तालुका मंठा जिल्हा जालना येथे जगदंबादेवी प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा कलश रोहन सोहळा आज शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी धार्मिक उत्साहात स्वामी विश्वेश्वरानंद महाराज सुरत आणि महंत विठ्ठलगिरी बाबा गोखरेश्वर संन्यास आश्रम यांच्या शुभ हस्ते मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। या पवित्र सोहळ्याला भाजप नेते माजी मंत्री आणि परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी विशेष उपस्थिती दर्शविली। या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर ॲडव्होकेट उत्तमराव राठोड, डॉक्टर आशिष राठोड, मोहन आडे, भीमराव जाधव, महेश पवार, कल्याण चव्हाण, भास्कर राठोड यांची उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना आमदार लोणीकर यांनी अयोध्येत भगवान श्रीरामांच्या भव्य दिव्य मंदिराची निर्मिती हा जनतेच्या दीर्घकाळाच्या आस्थेचा विजय असल्याचे सांगितले। भाजपा प्रणित केंद्र सरकारने दशकानुदशके प्रलंबित असलेल्या या ऐतिहासिक कार्याला पूर्णविराम देत भव्य राम मंदिर उभारल्याचे ते म्हणाले। या निर्णयामुळे देशातील सर्व रामभक्तांच्या भावनांना समाधान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले। सोहळ्यासाठी परिसरात भाविकांची गर्दी उसळली। धार्मिक मंत्रोच्चार, ढोल ताशांचा गजर, देवीच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले। आमदार लोणीकर यांनी महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचे स्मरण करून संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत बाळूमामा, संत भगवान बाबासारख्या संतांनी समाजात भक्ती, समता आणि प्रबोधनाची ज्योत चेतविली असल्याचा उल्लेख केला। आमदार लोणीकर म्हणाले, हिंदू देवी देवतांचे मंदिरे हिंदू समाजासाठी ऊर्जा, प्रेरणा आणि संस्कृतीची मूळ केंद्रे आहेत। मंदिराच्या माध्यमातून समाज एकत्र येतो, मूल्यांची जपणूक होते, आध्यात्मिक बळ वाढते। आमदार लोणीकर यांनी संतांच्या कार्यातून प्रगट झालेली समाज जागृती, भक्तीचे सामर्थ्य आणि सामाजिक समतेचा संदेश दिला। सोहळ्याच्या आयोजनाबद्दल त्यांनी स्थानिक ग्रामस्थ समितीचे अभिनंदन केले। जगदंबादेवी प्राणप्रतिष्ठा महोत्सवामुळे परिसरात चैतन्य, धार्मिक उत्साह आणि सांस्कृतिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।